पुण्याच्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने दावा केला असून या संदर्भात मागणी करणारे पत्र देखील पक्षश्रेष्ठींकडे देण्यात आले। याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते माजी आमदार अशोक टेकवडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। पाहूयात। इंदापूर आणि दौंडमध्ये महायुतीमध्ये आपल्याला जागा सुटावी यासाठी चुरस आपल्याला पाहायला मिळते। तशीच चुरस पुरंदर आणि हवेलीमध्ये देखील पाहायला मिळते। पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये युतीतून भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे नेते माजी आमदार अशोकराव टेकवडे आहेत। आपण जाणून घेऊयात की नक्की त्यांचा हा दावा काय आहे। टेकवडे साहेब नमस्ते, स्वागत आहे तुमचं। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या मतदारसंघावर तुम्ही दावा दाखल केलेला आहे किंवा ती जी मागणी पक्षाकडे केलेली आहे, काय कारण आहे, काय सांगा? पुरंदरच्या सामान्य शेतकऱ्यांच्यामध्ये खूप मोठी नाराजी आहे, खूप खतखत आहे। एक शेतकरी म्हणून मी माझी भूमिका निश्चितपणे सातत्याने मांडत आलो की आम्हाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचा खूप मोठा त्याच्यामध्ये अडचण आहे। पाणी मिळत नाही आहे शेतीला। दर 2 वर्षानं त्याच्यामध्ये दुष्काळाला सामोरं जावं लागतं। जो शेतकरी कुठतरी उभा राहतो तो त्याच्यामध्ये त्याचा कंबरडं 2 वर्षानंतर लगेच मोडलेलं असतं। आर्थिकदृष्ट्या तो अडचणीत आलेला असतो आणि हे अनेक दिवसापासून आहे। मगाशीच म्हणजे पाहिलं तर आपण बघा, मी ज्या वेळेला 2004 ते 2009 ह्या काळामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजनेचं आम्ही उद्घाटन करून घेतलं। 3ही पंप आमचे त्याच्यामध्ये पूर्ण क्षमतेने चालत होते। त्या काळामध्ये तुम्ही माहिती घ्या परत एकदा, नाझरेट धरण असेल, पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, हे उन्हाळ्यात सुद्धा त्यामध्ये शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळालं। नंतरच्या काळामध्ये हे पाणी मिळालं नाही, लोकांच्या अडचणी उभ्या राहिल्या। पुरंदर उपसा सिंचन योजना त्याच्यामध्ये एक सुद्धा पंप देखील तो नीट चाललेला नाही आहे, म्हणजे 20% सुद्धा योजना नीट चाललेली नाही आहे। आज जवळपास करा नदीच्या पलीकडे उत्तरेचा भाग जो त्याच्यामध्ये 70-80 हजार एकराचा भाग आहे, तिथं सुद्धा पुरंदर उपशाचं पाणी नीट मिळत नाही आहे। जो करा नदीपासून दक्षिणेचा भाग आहे, म्हणजे जो त्याच्यामध्ये सासवडपासून इकडं वाल्यापर्यंतचा जो दक्षिणेचा भाग आहे, तिथं सुद्धा त्याच्यामध्ये पाण्याचा ठिपका नाही। गुंजवणीच्या पाण्याचं जे काही विषय झाला, कोर्ट कचऱ्या चालल्यात। आमचं म्हणणं असं आहे की ते विषय सोडून द्या। अनेक लोक गुंजवणीची वाट बघत बघत स्वर्गवासी झाले। माझं स्वतःचं मत असे आणि सगळ्या शेतकरी बांधवांचं मत असे, वीर धरणातून जे पाणी वाहून जातं 3 महिने आणि तिथं जे केटीवेअर केला तर 5 महिने आम्हाला त्याच्यामध्ये तिथनं पाणी मिळेल आणि ते पाणी कोडीतलं सोडलं, तेच पाणी त्याच्यामध्ये नाझर धरणात सोडलं, तेच पाणी आम्ही त्याच्यामध्ये पिंगोरीमधून वाल्याच्या वाड्यामधून राखला सोडलं तर पुरंदरचा दुष्काळाचा कायमचा संपून जाईल। पुरंदरचा सामान्य शेतकरी हा कष्ट करणार आहे, काबाड कष्ट करणार आहे। तो शेतीच्या काळ्या आईची सेवा करून त्याची घरं दारं आणि आर्थिकदृष्ट्या त्याची उंची वाढेल। त्यासाठी भारतीय जनता पक्षाचाच आमदार झाला पाहिजे, हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। एकेकाळी तुम्ही सुद्धा पुरंदरचे आमदार होता, विकासाची कामं तुमच्या काळात चालू होती, त्याच पद्धतीने विकासाची कामं पुढे चालू आहेत का? काय वाटतं तुम्हाला, याच्यात विकास कुठं थांबला आहे का पुरंदरचा? असं आहे साहेब, रस्ता, वीज, पाणी हे होत जातात जसं त्याच्यामध्ये काही गोष्टीमध्ये होत जाते। मी 2009ला जो हडपसरपासून ते जिजुरी MIDC रस्ता मंजूर करून घेतला होता। बघा, दुर्दैवानं माझी आमदारकी संपली, टर्म संपली। 15 वर्ष झालं तर रस्त्याचं अजून काम चाललं पाहायला मिळते। हे कुणाचं दुर्दैव? हे पुरंदरच्या जनतेचं दुर्दैव। काय दुर्दैव? तर योग्य लक्ष देणारे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे 15 वर्ष झाली ना। कशाला म्हणतात 15 वर्ष? आणि ह्या एकच विषय नाही तर अशा अनेक विषय आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये पुरंदरच्या जनतेच्या मनामध्ये आहे की केंद्राचा निधी हा पुरंदर उपसा सिंचन योजनेची स्कीम पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी तो केंद्राचा निधी पाहिजे। वीर धरणाखालून जरी आम्हाला पाणी घ्यायचं असेल त्याला केंद्राचा निधी लागणार आहे। विमानतळाचा प्रश्न सोडायचा असेल तर आता त्या ठिकाणी आमदार मुरलीधर अण्णा मोहोळ हे त्या खात्याचे मंत्री झालेत। ते स्वतः त्यांना भारतीय जनता पक्षाचा आमदार त्यांना इथं घेऊन येईल आणि जे शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडून विमानतळाचा प्रश्नसुद्धा मार्गी लागून जाईल। विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल, मग वीरवरनं वाहून जाणारं पाणी की ज्याच्यासाठी कोण आम्हाला काय सांगतात की गुंजवणीचे लोक कोर्टात गेलेत। अहो, पेटलं ते कोर्ट कचेरी, आम्हाला त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं पार उपाशी तापाशी पार त्याच्या पोटात काय राहिलं नाही। आम्हाला जे वाहून जाणारं पाणी आहे, जे आमच्या हक्काचं आहे, जे पुरंदर तालुक्यामधून वाहून जाते ते पाणी उचललं तर कोणाची अडचण नाही आहे, ते पाणी उचलूया। आणि तिथं जर केटीवेअर चांगला केला तर तिथलं 2 महिने परत पाणी उचलता येईल। 5-6 महिने जर पाणी उचललं तर ह्या सगळ्या पुरंदरचं सुजलम होऊन जाईल। त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडूनच केंद्राचा निधी आणि राज्याचा निधी मिळू शकतो। त्यासाठी सगळ्या जनतेचं म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाचा आमदार झालं तरच आपलं बरं होईल, अन्यथा दुसरं कोण आमदार झालं तर त्याच्यामध्ये अडचणी आपल्या जाग्यावर राहतील। आता ह्या किती दिवस ठेवायच्या जाग्यावर?
म्हणून पुरंदरची जनता आता भारतीय जनता पक्षाचा आमदार व्हावा या प्रतीक्षेत आहे. भारतीय जनता पक्षाला ही जागा सुटावी म्हणून तुम्ही कोणाकडे मागणी केली आहे का आणि तुमच्याकडे उमेदवार आहेत का? भारतीय जनता पक्षाकडं राज्याचे अतिशय तडफदार कार्यक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. राज्याचे आमचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्याकडे मागणी केलेली आहे. निश्चितपणानं त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक पुरंदरच्या हितासाठी निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. खरं तर भारतीय जनता पक्षानं जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही निवडणूक लढवाल का किंवा तुम्ही इच्छुक आहात का? असं आहे, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे निवडणूक लढवायला चांगली माणसं तयार आहेत. माझ्याबद्दल तुम्ही विचारताल तर 2004ची निवडणूक मी लढवलेली आहे, 2014ची निवडणूक लढवलेली आहे. शेवटी ज्याने निवडणुका लढवलेल्या असतात त्याला उन्हाळा, पावसाळा, थंडी, ऊन हे सगळं कळतं. त्यामुळे मी 2 निवडणुका लढवल्या असल्यामुळं मला ही निवडणूक लढवायला कुठलीही प्रकारची कसली अडचण येणार नाही. आणि माझ्या कामाबद्दल जनतेला पूर्ण खात्री आहे की मी माझ्या 5 वर्षात काय कामं केली आणि एकही व्यक्तीचा मी कधी फोन घेतला नाही असं झालं नाही. रोज 300-400 लोकांचे फोन घेतलेला हा अशोक टेकोडे. आजही माझा फोन 24 तास चालू असतो. रात्री 1:30ला जरी कोणाचा फोन आला तर मी घेतो. पुरंदरच्या जनतेच्या मनामध्ये तशा प्रकारची भावना आजही आहे. फक्त कसं झालं की ही जागा कोणाकडं, त्या पद्धतीनं ही जागा ह्याच्याकडे, ती जागा त्याच्याकडे, ही चर्चा लोकांच्यामध्ये असल्यामुळं लोकांच्यामध्ये निश्चितपणानं संभ्रम आहे. तो संभ्रम आमचे नेते लवकरच दूर करून टाकतील. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदरचा किल्लेदार हे विजयशी उतरत असतील असं स्पष्टपणे सांगितले. आणि मग अशा वेळेससुद्धा तुम्हाला ही जागा सुटेल असं वाटतं का? शेवटी जनतेच्या भल्यासाठी. आणि आता बघा, खंडोबारायाच्या नगरीमध्ये आपण बसलोय. आम्ही खंडोबारायाच्या साक्षीने मी सांगतो, जनतेच्या भल्यासाठी. अहो किती दिवस हे असंच काढायचो. मी सुद्धा सांगितलं ना, मी शेतकरी. आता मी माझ्या गोठ्यातनं जिथं आलो, माझ्या गायी आहेत. आज जेव्हा मागच्या 3-4 महिने मी विकत चारा घेऊन टाकत होतो. मीच काय, पुरंदरमधला प्रत्येक शेतकरी हा विकत चारा घेऊन टाकत होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. ते अश्रू पुसण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा आमदारच ते काम करू शकतो. केंद्राचा निधी, राज्याचा निधी आणून विमानतळ असेल, पुरंदर उपसा सिंचन योजनेचा त्याच्यामध्ये पूर्ण क्षमतेने चालण्याचा प्रश्न असेल, किंवा वीर धरणा खालून जाणारं पाणी 4-5 महिने उचलून या पुरंदरचा बागायती म्हणून त्या ठिकाणी नावलौकिक करायचं असेल तर पुरंदरला भारतीय जनता पक्षाचा आमदारच हवा आहे. तर आपल्यासोबत होते अशोकराव टेकवडे. आणि पुरंदरला जर भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल तर त्याचा विकास चांगला होईल असं त्यांनी म्हटले. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, पुरंदर.